आधीच उन्हाळा सुरू आहे, त्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानं वातावरण अधिकच तापलंय। पण प्रचाराच्या रणधुमाळीत आता गुलाबी थंडीवरून नवा वाद सुरू झालाय। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत, त्याही मूळ शिवसेनेच्या विभागलेल्या 2 गटांमध्ये, जे आता स्वतंत्र पक्ष म्हणून रिंगणात आहेत। खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि शीतल म्हात्रे या 2 नेत्यांमध्ये आरोपांची राळ उठवली जाते। नेमकं काय कारण आहे या वादाचं, जाणून घेऊयात। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी जाहीर सभेत एका चित्रपटाचा दाखला देत श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली। या टीकेला शिंदेच्या शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिले। त्या काय म्हणाल्या ते ऐका। प्रिय चतुर्ताई, आपण खासदारकी कशी मिळवलेली आहे हे खरं तर तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजेत, कारण मराठीचा गंध नसताना, कुठलंही कर्तृत्व नसताना, शिवसेनेशी संबंध नसताना देखील आपण खासदारकी मिळवली आणि आता खासदारकीची टर्म संपत आल्यानंतर आपली जी तडफड चाललेली आहे ही आपल्या वक्तव्यातून दिसते आहे। खरं तर बुलंदीमधला एक डायलॉग तुम्हाला कदाचित माहिती नसेल की बिल्ली के दात गिरे नहीं और चली शेर के मुंह में हात डालने, अशीच काहीतरी तुमची परिस्थिती झालेली आहे। तुमचा काही संबंध नसताना दावोसला गुलाबी थंडीत तुम्ही काय केलं हे जरा तुम्ही लोकांना सांगा। त्याच पद्धतीने आपल्याला परत खासदारकी मिळावी म्हणून तुम्ही गेल्या आठवड्यात कुणाकुणाला भेटलात आणि माझ्याकडे आदित्यचे कसे फोटोग्राफ्स आहेत ते दाखवून तरी मला खासदारकी द्या असं सांगणाऱ्या तुम्ही तेव्हा कुणाला बोलताय तुम्ही याचा जरा विचार करा आणि भान ठेवा। यावर आपण कधी दावोसला गेलोच नाही, पण एक दिवस नक्कीच जाईन असं सांगत प्रियंका चतुर्वेदी यांनी एक्सवर हे उत्तर दिलंय। एकूण काय तर सोशल मीडियावर गुलाबी साडी ट्रेंड मध्ये आहे, पण या महिला नेत्या मात्र गुलाबी थंडीवरून एकमेकींवर टीका करतायत। याबाबत तुमचं काय मत आहे ते कमेंट्स मध्ये नक्की लिहा। धन्यवाद।